आता महाराष्ट्राच्या तमाम नागरिकांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। जर तुमच्याकडे ई श्रम कार्ड असेल, बघा महाराष्ट्रातील तमाम व्यक्तींसाठी ज्यांनी ई श्रम कार्ड काढलं असेल त्यांच्यासाठी एक मोठी बातमी आली आहे। महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे। जर तुमच्याकडे ई श्रम कार्ड असेल तर तुम्हाला 5,000 रुपये जमा होणार तुमच्या बँक खात्यात। बघा आता जर तुम्ही ई श्रम कार्ड काढलं असेल तर आजपासून ई श्रम कार्डवर 5,000 रुपये वाटप करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे। ई श्रम कार्डच्या माध्यमातून डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा होतील, कुठल्याही प्रकारचं बँक असू द्या। आता पैसे बँकेत कसं येणार आहे, ई श्रम कार्डवर कोणाला पैसे दिले जात आहे आणि यासाठी ज्यांनी ई श्रम कार्ड काढलं नसेल त्यांनी कसं काढायचं ती प्रोसेस सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे। सर्वात अगोदर आपण जाणून घेऊया की ई श्रम कार्डवर 5,000 रुपये कसं तुमच्या बँक अकाउंटला जमा होणार आहे आणि कोणत्या व्यक्तींना सर्वात अगोदर दिले जाणार आहे। आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये वाटप सुरू झालेलं आहे। यामध्ये तुमचं सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये खातं असू द्या, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये, तर या सर्व बँकांमध्ये आज तुफान गर्दी आपल्याला पाहायला मिळाली की ई श्रम कार्डचे पैसे जसे बँक खात्यात जमा झाले, बँकांमध्ये प्रचंड गर्दी आपण पाहतोय की जसं लाडकी बहीण योजनेचे पैसे काढायला बँकेत गर्दी जमा होते, त्याच पद्धतीने आता ई श्रम कार्डचे पैसे काढण्यासाठी बँकेत तमाम गर्दी आपल्याला पाहायला मिळाली। तर ई श्रम कार्डवर आता कोणाला पैसे जमा झाले, अजूनही जर तुम्हाला पैसे आले नसतील आणि कसं जाणून घ्यायचं की तुम्हाला ई श्रम कार्डवर पैसे मिळणार आहे की नाही, एक क्लिक करून बघा, एकच तुम्हाला क्लिक करायचं आहे, लगेच जाणून घेऊ शकता। तुमच्या ई श्रम कार्डचा नंबर टाकून चेक करू शकता की तुमचं आधार कार्डशी जे बँक तुमचं लिंक आहे, आधार कार्डची जे बँक लिंक आहे ते डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा होत आहे। ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे। आता तुम्हाला साहजिकच एक प्रश्न पडला असेल की ई श्रम कार्डवर बँकेत पैसे कसं जमा होतील। डीबीटीच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक अकाउंटला जमा होतात, ते होतात डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा होतात। त्याच पद्धतीने आता ई श्रम कार्डचे पैसे तुमच्या बँक अकाउंटला जे जमा होणार आहे डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार आहे। आता ही प्रोसेस मी तुम्हाला सांगणारच आहे आणि यामध्ये आता सर्वात मोठा प्रश्न तुम्हाला उरला असेल की आता ही जी प्रोसेस झालेली आहे, ई श्रम कार्डचे पैसे आता वाटप सुरू होत आहे। बघा तर यामध्ये सर्वात मोठा जो बदल करण्यात आलेला आहे तो ई श्रम कार्डमध्ये आता 5,000 रुपये प्रति व्यक्तीला देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे। आता यामध्ये राज्य शासनाने जो निर्णय घेतलेला आहे, आता ज्यांच्याकडे ई श्रम कार्ड असेल त्यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे आता दर महिन्याला मिळणार 5,000 रुपये प्रत्येक कुटुंबाला। बघा आता तुमच्या कुटुंबामध्ये ई श्रम कार्ड जर सर्वांनी काढलं असेल तर प्रत्येकाला वेगवेगळा लाभ दिला जाणार आहे। आता कोणत्या व्यक्तींना किती लाभ दिला जाणार आहे, एक कुटुंबामध्ये किती व्यक्ती असले ते तुम्हाला 5,000 रुपयापर्यंत लाभ दिला जाणार आहे। त्या पद्धतीने तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे डीबीटीच्या माध्यमातून जमा होतात, त्याच पद्धतीने आता तुम्हाला ई श्रम कार्डच्या माध्यमातून तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा होणार आहे। म्हणून प्रत्येकाने ई श्रम कार्ड काढणे हे अतिशय महत्त्वाचं आहे, अतिशय गरजेचं आहे। कारण ई श्रम कार्ड ही फक्त पेन्शन योजना नाही तर ई श्रम कार्डवर पैसे सुद्धा दिले जातात। आता हे पैसे डायरेक्ट बँकमध्ये ट्रान्सफर होण्यासाठी राज्य शासनाने डीबीटीच्या माध्यमातून, आधार कार्डच्या माध्यमातून तुमच्या बँक अकाउंटला जमा करण्याचं प्रोसेस दिलेली आहे। ती प्रोसेस जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे। आणि आत्ताच्या आता तुम्ही ई श्रम कार्ड जे काढलं असेल त्यावर तुमचं आधार कार्डच्या माध्यमातून कसं पैसे जमा होतील, त्यासाठी कुठं जायचं, काय जायचं आणि कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे, 5,000 रुपये जर तुम्हाला घ्यायचे असतील त्यासाठी डॉक्युमेंट तुम्हाला द्यावं लागेल, कोणकोणतं डॉक्युमेंट तुम्हाला जमा करावेल ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे। ही योजना केंद्र शासनाने सुरू केलेली आहे, याला आपण पेन्शन योजना सुद्धा म्हणतो। बघा त्या पद्धतीने वयानुसार पेन्शन योजना असते, त्याच पद्धतीने आता प्रत्येक व्यक्तीला ज्यांनी आयुष्यमान कार्ड काढलं असेल त्यांना प्रत्येक व्यक्तीला आता पेन्शन योजनेच्या माध्यमातून म्हणजे ई श्रम कार्डच्या माध्यमातून आता पेन्शनच्या माध्यमातून तुम्हाला पैसे दिले जाणार आहे। या योजनेचा लाभ हातमजुरी करणाऱ्या लोकांसाठी आहे। बघा आता या योजनेचा लाभ कोणाकोणाला दिलाय तुम्हाला साहजिकच प्रश्न पडला असेल। सर्वांना तर लाभ दिला जाणार नाही, पण यासाठी काहीतरी क्रायटेरिया ठेवण्यात आली। गोरगरीब व्यक्तींना जे हातमजुरी करतात त्यांच्यासाठी हे पेन्शन योजना सुरू केलेली आहे। त्यांच्याकडे बघा फक्त हातावर अवलंबून आहे, त्यांच्याकडे काही कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी नाही, त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। त्यांना आता 5,000 रुपये प्रति महिना देण्याचा राज्य शासनाने जो निर्णय घेतलेला आहे त्यासाठी क्रायटेरिया काय काय ठेवण्यात आलेला आहे
जसे की तुमच्याकडे शेती संबंधित काम करणारे मजूर असू द्या, बघा आता शेतीमध्ये जे काम करतात ते मजूर असतात, त्या मजुरांना पैसे दिले जाणार. बांधकाम साईटवर काम करणारे मजूर असतात, त्या मजुरांना पैसे दिले जाणार. रोड साईटवर काम करणारे, रोड साईटवर काही विक्री करणारे, ऑटो चालक असू द्या, जेवढे पण हातमजुरी करतात त्यांच्यासाठी योजना आलेली आहे. बघा त्यांच्यासाठी म्हणजे या सर्व व्यक्तींना आता लाभ दिला जाणार आहे. 5,000 रुपये प्रति महिना त्यांच्या बँक अकाउंटला डेबिटीच्या माध्यमातून. कारण राज्य शासनाचं यामध्ये सर्वात मोठा प्रश्न येतो की ई श्रम कार्डवर जे आता पैसे जमा होणार आहे डेबिटीच्या माध्यमातून. आता लाडकी बहीण योजनेचे पैसे ऑलरेडी शासन देत आहे, तर ई श्रम कार्डवर आता कोणाला पैसे देणार? फक्त पुरुषांना का? नाही, यामध्ये महिलांना सुद्धा पैसे दिले जाणार आणि पुरुषांना सुद्धा पैसे दिले जाणार. कारण लाडकी बहीण योजना वेगळी योजना आहे आणि ई श्रम कार्ड ही वेगळी योजना आहे. राज्याचे दोघं योजना आहे, यामध्ये काही बदल होणार नाही. ज्या बहिणीने लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे त्यांना कमी पैसे भेटतील, आपल्याला हे कळून येत आहे. कारण लाडकी बहीण योजनेचा ऑलरेडी त्यांना पैसे दिले जात आहे, पण त्यासोबतच त्यांच्या कुटुंबामध्ये पुरुषांना पैसे दिले जाणार. यासाठी वयाची मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. या पद्धतीने लाडकी बहीण योजनेसाठी 22 ते 65 वय त्यांनी ठराव केलेला आहे. तर यामध्ये ई श्रम कार्डसाठी आता वयाची मर्यादा जी ठेवण्यात आलेली आहे की 19 वर्षाच्या पुढे ज्या तुमच्या कुटुंबामध्ये कोणी मुलगा असेल किंवा त्यांच्या 60 वर्षापर्यंत जे व्यक्ती असेल त्यांना ही योजनेचा लाभ दिला जाणार आहे. त्यामध्ये सर्वात अगोदर म्हणजे जर पेन्शन कोणी घेत असेल, तुमच्या कुटुंबामध्ये कोणी पेन्शन घेत असेल त्या व्यक्तींना दिला जाणार नाही. लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला लाडकी बहीणच्या योजनेचा पैसे दिले जाणार, तुम्हाला या योजनेचे पैसे दिले जाणार नाही. पण तुमच्या कुटुंबामध्ये कोणी व्यक्ती असेल तर त्यांना याचा लाभ दिला जाणार. जसं की तुमचा भाऊ असू द्या, तुमचा मुलगा असू द्या, तुमच्या कुटुंबामध्ये कोणी व्यक्ती असेल त्यांना याचा लाभ दिला जाणार आहे. याचा लाभ घेण्यासाठी आता कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला जमा करावे लागतील आणि कोणकोणते ऑनलाईन पद्धतीने कसं फॉर्म भरायचा, काय भरायचं ही माहिती तुम्हाला जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. यामध्ये आता आपण सर्वात महत्त्वाची माहिती पाहूया. आता तुम्ही पाहिलं असेल की कोणालाही पैसे दिले जाणार आहे. तर आता योजनेचे पैसे कसं मिळवता येईल आणि कोणाला मिळवता येईल ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण ई श्रम कार्ड काढून फक्त तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा होणार नाही, त्यासाठी तुम्हाला काम करून घेणं महत्त्वाचं आहे. तुमचं कार्ड काढलं असेल तर तुम्हाला हे काम करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. यामध्ये 4 अटी महत्त्वाचे लावण्यात आलेले आहे. 5वी अट पण सर्वात महत्त्वाची आहे, पण महत्त्वाचे 4 अटी. लाभार्थ्यांकडे सर्वात अगोदर ई श्रम कार्ड असले पाहिजे तरच तुम्हाला लाभ दिला जाईल. लाभार्थ्यांचे वय 22 ते 65 वर्षाच्या दरम्यान असले पाहिजे तरच तुम्हाला लाभ दिला जाईल. लाभार्थ्यांच्या कुटुंबात कोणी गव्हर्नमेंट नोकरीवर नसावं. बघा ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेसाठी नियम ठेवण्यात आलेला आहे त्याच पद्धतीने आता ई श्रम कार्डवाल्यांसाठी आता कोणी गव्हर्नमेंट नोकरीवर सुद्धा नको आहे, त्यांनाच लाभ दिला जाईल. लाभार्थ्यांच्या कुटुंबात कोणी टॅक्स भरत नसावं. लाभार्थ्यांच्या नावावर कुठल्याही प्रकारचं शेतजमीन नसावी. या क्रायटेरियामध्ये ज्या बसतील त्यांना जाता ई श्रम कार्डच्या माध्यमातून पैसे दिले जाणार आहे. तर या महत्त्वाचे 4 अटी आहे आणि यामध्ये 5वी जी अट आहे ती सुद्धा महत्त्वाची आहे. कारण शेतजमीन सुद्धा नसावी. शेतजमीन असेल तर त्यामध्ये तुम्हाला काहीतरी सूट देण्यात आलेली आहे. 4 एकरपेक्षा कमी जमीन असेल तर त्यांना लाभ दिला जाईल. 4 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर त्यांना लाभ दिला जाणार नाही. असं महत्त्वाचे 5 अटी लावण्यात आलेलं आहे. आता महत्त्वाची माहिती आपण पाहूया. कोणकोणता क्रायटेरिया लावण्यात आलेला आहे, यासाठी कोणकोणते कागदपत्र तुम्हाला दिलेले आहे. ई श्रम कार्डसाठी आता लागणारे महत्त्वाचे कागदपत्र, आधार कार्ड सर्वात महत्त्वाचे. आता कुठल्याही प्रकारची योजना असू द्या, शासनाची योजना असू द्या, त्यामध्ये आधार कार्ड सर्वात प्रथम तुम्हाला जमा करावंच लागतं. ई श्रम कार्ड आता ई श्रम कार्डसाठी आता तुम्हाला ई श्रम कार्ड तुम्हाला आता यासाठी पैसे घेण्यासाठी ई श्रम कार्ड सुद्धा लागणार आहे. रेशन कार्ड कंपल्सरी आहे. बँक पासबुक, बँक पासबुक तुम्हाला अतिशय महत्त्वाचं आहे. कारण या योजनेचे पैसे तुमच्या बँकमध्ये जमा होतील डेबिटीच्या माध्यमातून, म्हणून तुमचं बँक खात्याशी आधार कार्ड लिंक असणे सुद्धा गरजेचं आहे. जर तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक नसेल तर तुम्हाला पैसे दिले जाणार नाही. बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर रेशन कार्ड सुद्धा तुम्हाला महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे 4 डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. आता यासाठी फॉर्म कुठं भरायचा आहे ते महत्त्वाची माहिती बघा. आता तुम्हाला 2 पासपोर्ट साईज फोटो सुद्धा लागणार आहे, मतदान कार्ड लागणार आहे आणि मोबाईल एक क्रमांक लागणार आहे. आणि अर्ज नमुना तुम्हाला सायबर कॅफवर दिला जाणार आहे. ज्या पद्धतीने तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे त्याच पद्धतीने तुम्हाला आता
ई श्रम कार्डचा फॉर्म भरायचा आहे। तुमच्या सायबर कॅफवर जाऊन तुम्ही ई श्रम कार्डचा फॉर्म भरायचा आहे। त्यासाठी डॉक्युमेंट तुम्ही घेऊन जायचं आहे। तुमच्याकडे ई श्रम कार्ड असणे सुद्धा गरजेचं आहे। ज्या पद्धतीने तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला त्याच पद्धतीने हा फॉर्म भरून शासन त्याला मान्य देईल। त्यांना आता या योजनेचा लाभ दिला जाणार, त्यांच्या बँक अकाउंटला डायरेक्ट पैसे जमा होणार आहे। तर अशा पद्धतीची माहिती आलेली आहे। तुम्हाला सर्वात अगोदर सायबर कॅफवर जाऊन तुम्हाला ई श्रम कार्डचा हा फॉर्म भरून घेणं गरजेचं आहे। या फॉर्म भरून तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटला डायरेक्ट 5,000 रुपये जमा होण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे। ई श्रम कार्ड काढलं नसेल तर ते प्रोसेस कशी आहे ते सुद्धा मी व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे। तुम्ही आय बटनला पाहू शकता किंवा आपल्या चॅनलला जाऊन तुम्ही पाहू शकता ई श्रम कार्ड कसं बनवायचं, आणि बनवलं असेल तर तुम्ही तात्काळ हा फॉर्म भरून घेणं गरजेचं आहे। तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होईल। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि ई श्रम कार्ड काढलं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये हो म्हणू शकता, नाही काढलं असेल तर नाही सुद्धा म्हणू शकता। जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।